अरेबियन नाईट्स मधला अलादीन इथे येणार आहे, ज्याला सापडलाय जादूचा दिवा. आता बघूयात अलादीनच्या कुठल्या कुठल्या इच्छा पूर्ण होणार. आणि हा मॅजिकल परफॉर्मन्स घेऊन येत आहेत स्वप्नील सरांच्या टीमचे विकास आणि आरती. गोल गोल तळव्याला, गोल गोल तळव्याला, दिवा कसा घासतोय, दिवा कसा घासतोय. बघ बघ दिवा घासताच जीन येऊन भेटतोय, बघ बघ दिवा घासताच जीन येऊन भेटतोय, आणि बघ दिवा घासताच जीन येऊन भेटतोय. आता बघतो कसा येतोय ते. आला का रे, आला? अजून नाही आला? काय चाललंय काय? गेले 2 आठवडे माझे पंच आउट होत नाही, तर जिन पण आउट होत नाही. असं कसं होईल? शेवटचा ट्राय करतो. ए जिनी 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 हाथ में डाल रही आली जिनी आज पूरा चली थानी जिनी तू मेरी जान है जान है जान है जिनी हाथ में डाल रही आली जिनी आज पूरा चली थानी मनी जिनी तू मेरी जान है जान है जान है. जोक काय झालं ते तर सांगा. जोक कुठे झालाय? हसताय कशाला? अरे मी बघत होते स्वप्नील भाऊंना माझ्या हसण्याचा कॉम्प्लेक्स येतोय काय. बरं बरं, आपण कोण? दिनू. दिनू कोण? पेडणेकर आले? दिनू. दिनूच्या सासूबाई राधाबाई. अरे असं काय? तू दिनू? मी दिनू? हो, मी दिनू नाही, काय मी अल्लादीन. अरे असं काय करतो? हल्ली शॉर्ट फॉर्म आणि पेट नेमची फॅशन आहे. म्हणजे कसं काय? मला सांग, आपण अमिताभ बच्चनला काय म्हणतो? अमिताभला बिग बी. शाहरुख खानला सारखे. निर्मिती सावंतला दीदी. गोविंदाला चिच्ची. स्वप्नीलला जोशी. अक्षय कुमार. अक्की. शक्ती कपूर. आबरू जाणार पक्की. पण ह्याचा अर्थ काय? अरे तुझं नाव काय आहे? काय? अल्लादीन. मी केलं त्याचं दिनू. बरं दिनू तर दिनू. मला सांगा तुम्ही इकडे करताय काय? मी ना ते तूच मला बोलवलंयस. काही वेळ बीड लागले काय तुम्हाला बोलवायला? मी हा दिवा घासून माझ्या जीनला बोलवलं होतं. अरे त्या जीनची मी बायको जिनी. जिनी? माझ्या जीनच्या तोंडून कधी ऐकलं नाही मी जिनी. पण मग माझा जीन कुठे आहे? ते ना ते तुला मी सांगते. पण हा चिराग का सोडलास तू? मला काय येड लागलाय चिराग सोडायला? मग हरवलास कुठे? सांगतो. हा, एक लंबी कहाणी आहे. नाही छोटीशीच कहाणी आहे. नाही मग वाढवून सांग. का? 5 मिनिटं काढायचे तिकडे. सांग कसा हरवलास दिवा? कुठे हरवला माहितीये? कुठे? दिवा स्टेशनला. हो, ट्रेन सोडून पाणी प्यायला उतरलो. ट्रेन सुटल्याने दिवा त्याच्यातच राहिला ट्रेन मध्ये. मग काय? परत मी ठाण्याला आलो. ठाण्याला उतरलो आणि पोलीस ठाण्याला गेलो. तिकडे FIR लिहा म्हटलं तर त्यांनी मलाच फायर केला. मग परत ट्रेन पकडली आणि विटीला आलो. विटीला आलो तर काही पोरं विटी दांडू खेळत होती. विटीला विटी दांडू? हो, ती दांडूपचीच पोरं होती. भांडूपचीच पोरं होती. त्यांना विचारलं ते म्हणाले आम्ही तो दिवा पाहिला होता, तुम्ही उलटी ट्रेन पकडा. काय झालं? उलटी ट्रेन पकडून पण तू पडला नाही? म्हणजे बायको माणसाची असू दे नाही तर जीनची बिंडोक असते कन्फर्म. काय बोलतोस तू? अरे मग उलटी ट्रेन पकडा म्हणजे ज्या दिशेने आला त्या दिशेने परत जा. मग काय? मग मी विटीवरून निघालो. मस्जिद आल्यावर लांबूनच नमाज अदा केली. मग म्हटलं आता बायकोला काय सांगणार? बायकोला काय सांगणार? आयुष्याची चिंच पोकळी निर्माण झाली ती कोण भरून काढणार? बरोबर. मी एकतर परळ मार्गी माणूस, सरळ मार्गी माणूस. दादर चढताना उतरताना कोणाला धक्का पण नाही दिला. हो काय सांग? मग हे पाप माझ्याच माटूंगा, माझ्याच हातून का? आता हा विरह मी कसा सहन करू? काय बोलतोय? कसा सहन करू? देवा हा कुर्लाने आहे, हा कुठलाने आहे? काय बोलतो? पूर्वी कुठेही असा विद्या विहार करायचो. अगं बाई, घाटकोपर तक जाता था मैं. क्या बोलता तू? घाट के ऊपर तक जाता था मैं. किती फायदेशीर होता हा दिवा मला. फक्त घराचा मुंबरा उलटायची खोटी. उमऱ्या उलटायची खोटी. मग आता काय करणार? हरवला. मग शेवटी कित्येक वर्ष शोधत बसलो त्याला. म्हटलं आता काय डोंबिवलीचा सापडतोय. शेवटी डोंबिवलीचा सापडला. मग माझं कल्याण झालं. अरे ही काय तुझी स्टोरी आहे का सेंट्रल रेल्वेचं टाइम टेबल आहे? काय बोलताय?
तू तुझा गुजारा कसा करायचा? काय करणार, दिवा शोधता शोधता ट्रेन मध्ये मी बांगड्या विकायचो, हाव फनी फणी पण विकायचो. माझ्या जीन्सचं काय झालं पुढे? जीन्स हा. ना, तू दिवा त्या ट्रेन मध्ये विसरला, हा. तो एका उत्तर भारतीयाच्या हाती लागला. मग काय, त्या भैयाने त्याच्या सगळ्या इच्छा ह्यांच्याकडनं पूर्ण करून घेतल्या. काय इच्छा होत्या त्याच्या? त्याची पहिली इच्छा हीच होती हा. की दिवा ट्रेन मध्ये सापडलाय हा. ना, तर रेल्वे मंत्री आमचाच माणूस पाहिजे. मग काय, आमचे हेत ना, हा. ह्यांनी तो कुठून तरी तो चालू तीर्थप्रसाद यादव माणूस आणला आणि त्याला रेल्वे मंत्री केला. म्हणजे चालू तीर्थप्रसाद यादव त्या वेळेला माझ्या जीनमुळे रेल्वे मंत्री झाला. हे, तू त्याला ओळखतो? ओळखतो, चांगला ओळखून आहे मी त्याला. काय सांगतो? आणि तो काय माणूस बिणूस नाहीये, मग? तो पण सुपर पॉवर असलेला एक प्रकारचा जीनच आहे. काय सांगतोय? मग? कसं काय? कसा काय म्हणजे काय? मला सांग, माणूस कधी चारा खातो? नाही, तो नाही. खातो. काय? मग या जमान्यात कुणाला 11-12 पोरं होणं शक्य आहे? त्याचं काय? त्याला झालीये. काय? जीन कधी जीनची पॅन्ट घालतो? त्याचं तो पण नाही घालत. काय? झाला की नाही तो जीन? बरोबर आहे. मग बरं, दुसरी इच्छा काय होती त्या भैयाची? दुसरी ना, हा. मुंबईत प्रत्येक नोकरी धंद्यात भैयेच असायला पाहिजे. बरोबर, झाली ती इच्छा पूर्ण झाली. मग? आज प्रत्येक रेल्वे स्टेशनवर, फुटपाथवर, दुकानात, टॅक्सीत, रिक्षात सगळीकडे भैयांचेच लोंढे आहेत. मग? बरोबर आहे. बरं, आणि तिसरी इच्छा काय होती? तिसरी इच्छा ना विचित्रच होती रे. म्हणजे? मला ना काही कळलीच नाही. म्हणजे काय होती काय? त्याची इच्छा अशी होती, हा? प्रत्येक मराठी माणूस हा आम्हा भैयांच्या हात धुवून मागे लागला पाहिजे. हे? मराठी माणूस भैयांच्या मागे हात धुवून लागला पाहिजे अशी त्याची इच्छा होती. हो. बरोबर आहे, बरोबर आहे त्याची इच्छा. काय? आज तेच झालंय ना. आज प्रत्येक मराठी माणूस भैयांच्या मागे हात धुवून लागलाय, पण मराठी माणसाचं स्वतःच्या प्रगतीकडे लक्षच नाहीये ना, त्याच्यामुळे हो. कावा पूर्ण झालाय त्यांचा. अगदी बरोबर आहे. पुढे मग जीनचं काय झालं? जीन ना, हा. ह्यांना ना ऍक्टिंगचं खोळ लागलं रे. ऍक्टिंग? हो, ते ना सध्या फुबाई फू या कार्यक्रमात नाव बदलून काम करतायत. फुबाई फू मध्ये माझा जीन आहे? हो. कुठल्या नावाने? वैभव मांगले. अरे ते वैभव मंगले माझा जीन आहे. मग? तरी त्यांच्याकडे बघून मला वाटायचं खरं. आता कळलं कसं जिंकले ते. मग आता माझ्या इच्छा कोण पूर्ण करणार? अरे मी आहे ना. हा. मला सांग, क्या हुकुम है मेरे आका? सांगतो सांगतो. सांग ना. माझी पहिली इच्छा, हा. मुंबईतला प्रत्येक नोकरी ही मराठी माणसालाच मिळाली पाहिजे. ते कसं शक्य आहे? का? ते आपल्या ह्याच्यात तरतूद नाहीयेत, घटनेत. घटनेत तरतूद नाहीये. नाहीये? मग ठीक आहे, मग असं कर ना, काय, काय? महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची आत्महत्या थांबव. आत्महत्या थांबवू? हा. तेवढी सुपर पॉवर नाहीये माझ्याकडे. होय. पॉवर असं नाहीये. म्हणतो. मग किमान देशातली महागाई तरी कमी करू शकतेस? महागाई? हा. त्यासाठी ना आधी भ्रष्टाचाराला नष्ट करायला पाहिजे. हो? हा, हे जे भ्रष्ट नेते आहेत ना, त्यांना नष्ट करायला पाहिजे. म्हणजे? तुला सांगते, हे भ्रष्ट नेते आणि भांडवलदार यांनी वाम मार्गाने एवढा पैसा कमवलाय, त्यातला निम्मा पैसा जरी जनतेसमोर ठेवला ना, तरी महागाई दूर होईल. चांगलंय. मग बेस्ट वे, आपण त्या भ्रष्ट नेत्यांनाच संपवून टाकूया. हे बघ, तुझ्या 3 इच्छा तू प्रगट केल्या, हा. मला काही करता येणार नाही. मग आता काय हातावर हात धरून बसायचं का? अरे हातावर हात धरून कशाला बसायचं? मग? तेच हात असे वर करायचे हा. आणि देवाला प्रार्थना करायची. काय? देवा, निदान उद्याचा उगवता सूर्य तरी आशेची नवी किरण घेऊन येऊ दे. अल्लाह के बंदे हंस दे, अल्लाह के बंदे, अल्लाह के बंदे हंस दे, जो भी हो कल फिर आएगा. अल्लाह के बंदे हंस दे, अल्लाह के बंदे. क्या बात है, क्या बात है. मी माझ्या आयुष्यात असली जिनी बघितली. क्या बात है. चला बघूयात हा तुमचा धमाल ऍक्ट कसा वाटला परीक्षकांना. स्वप्नील सर. एकतर मला आरती खूप आरती वाटली. आता आम्हाला फक्त आरती नाही बघायची, तर तिथे जरा माझी निराशा झाली. विकास, मला असं वाटलं की थोडस ब्लँड वाटलं मला स्क्रिप्ट मध्ये. तो एक जो रेल्वेवाला पोर्शन आला तो फार इंटरेस्टिंग होता. काय वाटतं ताई? हो, मलाही असंच वाटलं की आज जरा स्क्रिप्ट लेवलला पण मला पूर्ण तुमच्या बरोबर येता नाही आलं स्क्रिप्ट मध्ये आतमध्ये. पुढच्या वेळेला नक्की ट्राय करेन. नक्की. ऑल द बेस्ट. थँक्यू. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या या क्यूट लुकिंग जीनीसाठी प्लीज. आणि आता मार्क्स किती मिळाले ते जाणून घेऊया. स्वप्नील सर. 8 गुण. निर्मिती ताई 8 गुण. आधीचे 32 आणि आत्ताचे 16, 48 गुण. क्या बात है. तर अलादीन आणि जिनी, तुमच्या सगळ्या इच्छा पुढेही अशाच पूर्ण होत राहोत, याच तुम्हाला मनापासून शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू.